नमस्कार. मी विश्वास उटगी. आज आपण बोलणार आहोत की या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरती पोलीसने एक एफ-आय-आर दाखल केलेली आहे आणि ती सुद्धा बंगलोर मधल्या एका कोर्टाच्या आदेशाने. जेव्हा कोर्टाची ऑर्डर येते पोलीस डिपार्टमेंटला कर्नाटकच्या, त्यातून ही एफ-आय-आर जन्माला येते आणि बंगलोरच्या कोर्टापुढे विषय होता की या देशाच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणजे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन आहेत आणि सुप्रीम कोर्टाने जे बॉन्ड्स म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड्स हे इलिगल ठरवलेले आहेत, त्या इलिगल ठरवलेल्या बॉन्ड्सचं नियंत्रण आणि नियमन हे फायनान्स मिनिस्ट्रीकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या दोषी आहेत. आता जी कलमं लावायला पाहिजेत त्या गुन्ह्याची ती सगळी कलमं निर्मला सीतारामन यांच्या विरोधात पोलिसांनी त्यांच्या एफ-आय-आर मध्ये नोंदवलेले आहेत. अर्थातच पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट हा जो निवडणुकीच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा कायदा जो आहे तो तिथे लागू होतो आणि या ठिकाणी करप्ट प्रॅक्टिसेस त्याला बढावा देण्याचं काम सरकार करतं. ते भाजपचं सरकार आहे आणि भाजपच्या सरकारचं जे केंद्र सरकार त्याचं निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत, त्यामुळे त्यांची ही जी जबाबदारी आहे ती फार मोठी आहे. पण त्या या करप्शनच्या एकूण सिस्टम मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. ते रोखण्याचं काम त्यांनी केलं नाही, त्याला बढावा देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय आणि अर्थातच लोक आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. कर्नाटकाचा संदर्भ यासाठी आहे की कर्नाटकामध्ये कर्नाटकचे जे सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री काँग्रेसचे, त्यांच्या एका जमिनीच्या व्यवहारासंदर्भामध्ये तिथल्या गव्हर्नरकडे आलेली तक्रार गव्हर्नरने ती एक एफ-आय-आर मध्ये कन्वर्ट केलेली आणि न्यायालयाने त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे सिद्धरामय्या गद्दी छोडो ही एक आंदोलनाची एक नवीन मोहीम भाजपने जरी तिकडे चालू केली असली तरी भारतीय जनता पार्टीच्या या आव्हानाला प्रति आव्हान म्हणून डी.के. शिवकुमार हे जे उपमुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे कर्नाटक मधले, यांनी सिद्धरामय्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाहीये. त्यांच्याकडे आलेली जमीन ही नियमानुसार आणि कायद्यानुसार आहे. या ठिकाणी राज्यपाल हा कर्नाटकचा राज्यपाल त्याच्या मागे भारतीय जनता पक्ष एक मोठं राजकारण करतायत. ही कॉन्स्पिरसी आहे. आम्ही या कॉन्स्पिरसीला पुरे पडू अशा तऱ्हेची भूमिका काँग्रेस पक्ष आणि डी.के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्यांच्या पाठीमागीशी भक्कमपणे उभारण केलेली आहे. मुद्दा काय? शिवकुमार यांचं म्हणणं की सिद्धरामय्या हे नियमानुसार काम करतायत आणि इथे भारतीय जनता पक्षाचे अर्थमंत्री केंद्रामधले यांच्या बाबतीत कर्नाटकच्याच एका कोर्टाने त्या ठिकाणी पोलिसांना आदेश दिला की तुम्ही एफ-आय-आर नोंदवा. प्रकरण एकूणच इलेक्टोरल बॉन्ड्सचं आहे. त्यामुळे चंदा दो धंदा लो या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपल्या सर्व यंत्रणांचा वापर करून हजारो कोटी रुपये मिळवले आहेत. आता ते किती हजार कोटी मिळवले याचा तपशील इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आहे. सुप्रीम कोर्टाने बॉन्ड्स इलिगल ठरवल्यानंतर आता किती वर्ष उलटून गेली, किती महिने उलटून गेले आपल्याला माहिती आहे. मुळातच ही केस 2019च्या आधीची आहे आणि ती सुनावणीला मागच्या वर्षी आल्यानंतर निर्णय होऊन सुद्धा आता एक वर्ष झालं. पण सुप्रीम कोर्ट सुद्धा आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीची दखल घेत नाहीयेत. याची आपण जनता म्हणून दखल घेणं आवश्यक आहे. हा एक भाग. दुसरा भाग, नागरिकांनी जाऊन सांगणं आणि कोर्टामधून आदेश येणं पोलीस स्टेशनला आणि त्यातून ही एफ-आय-आर निर्माण होणं ही एक कायद्याची बाजू झाली. या ठिकाणी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जे अनेक अर्जदार होते, पिटिशनर्स होते, त्याचे प्रशांत भूषण एक वकील आहेत आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सचीच ही मुळातली केस आहे. आणि आता तर एफ-आय-आर आलेला आहे. एफ-आय-आरची चौकशी करावी लागेल. पण एफ-आय-आरच्या चौकशीतून काय निर्माण होणार आहे? कारण ती केस दाबता पण येऊ शकते, कारण केंद्र सरकारकडे खूप अधिकार आहेत.
अशा हजारो केसेस, हजारो FIR या दाबण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट असो, इंडियन पिनल कोड असो, याच्यामधून निर्माण झालेले जे प्रश्न आहेत ते पोलीस खातं, ईडी आणि CBI आणि NIA सुद्धा जेव्हा केंद्र सरकार कंट्रोल करतं आणि मीडिया मॉनिटर केला जातो, तेव्हा कोर्टाने आदेश दिला म्हणून FIR आला, पण त्याची दखल घ्यायची नाही असं जर ठरवलं तर ते भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारला शक्य आहे. त्यामुळे चर्चेमध्ये येण्याचा आत्ताचा मुद्दा जो आहे तो हा की इलेक्ट्रल बॉन्ड हे इलिगल आहेत. इलेक्ट्रल बॉन्ड मधून 8,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही साधारणपणे भारतीय जनता पक्षाला मिळाली असं वेबसाईटवरून कळतं. मग ते काँग्रेसला किती मिळाली तर साधारणपणे 1,000-1,200 कोटी मिळाली असतील. शिवसेनेला किती मिळाले, तृणमूल काँग्रेसला किती मिळाले, JDUला त्यांच्या दरवाजाच्या बाहेर कोणीतरी आणून टाकलं असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जे काही स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्याकडचा असलेला डाटा हा ट्रान्सफॉर्म केला आणि पोस्ट केला, त्यानंतर आपल्या सर्वांना हे कळू लागलं की कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती शेकडा किंवा किती हजार कोटी रुपये बॉन्ड्स विकत घेतले स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आणि तो पैसा त्या पक्षांच्या खात्यामध्ये गेलाय. ह्याच्यामध्ये अर्थातच डाव्या पक्षांना CPMला मिळालेत केरळामध्ये, पण अन्य कोणत्याही पक्षाला मिळालेले नाहीयेत. पण मुख्यतः काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये काँग्रेसच्या बाबतीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलेलं आहे की आमचं अकाउंटच सील केलेलं आहे इन्कम टॅक्स ऍक्टच्या चुकीच्या पद्धतीने आणि ते यावर्षी जुलैमध्ये मोकळं होणार होतं अशा पद्धतीचा एक निर्णय पण झाला होता. त्याचं काय झालं याची आत्ता तरी आपल्याला कल्पना नाहीये. पण काँग्रेस पक्षाकडे आलेले पैसे बॉन्डचे याचं त्या खात्यामध्ये त्यांनी किती एनकॅश केले हा एक वेगळा प्रश्न. इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे तिथे अकाउंटच बंद असेल तर काँग्रेस पक्षाला त्याचा काही फायदा झालेला नाहीये. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपल्या भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला 8,000 कोटीपेक्षा जास्त झालेले आहेत आणि साधारणपणे 16,000 कोटीच्या जवळपास जे एकूण इलेक्ट्रल बॉन्ड मधून पैसे आलेले दिसत आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माहितीप्रमाणे. त्यातलं एकूण साधारणपणे वाटप मी आता तुमच्यापुढे मांडणी केली आहे. पण सर्वात जास्त बेनिफिशियरी कोण आहे तर केंद्र सरकारमधला भारतीय जनता पक्ष आहेत. आणि एकूण किती असे ज्याला म्हणतो कंपन्या आहेत की ज्यांनी चंदा दिला आणि सरकारकडून धंदा मिळवला, किंबहुना ही एक प्री कंडिशन होती. हे आता सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर सुद्धा सिद्ध झालेलं आहे. सुप्रीम कोर्टने असंच म्हटलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये की दिस इज क्विड प्रो को अशा पद्धतीने पैसे कमवलेले आहेत आणि राजकीय पक्षांना हे बॉन्ड्स आलेत आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची नावं देत नाहीत. म्हणून असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने जेव्हा हा अर्ज केला तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाने कितीही नाही नाही म्हटलं तरी जेव्हा दट्ट्या आला ऑर्डरच्या मार्फत सुप्रीम कोर्टाचा तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाला नमावंच लागलं आणि त्यांना हिअर अँड नाव ही माहिती दिलीच पाहिजे. आणि ती कोणाला दिली पाहिजे तर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये सर्वच माहिती दिली पाहिजे. आणि त्या ऍक्टला धाब्यावर बसवलं होतं स्टेट बँक ऑफ इंडियाने, कारण भारत सरकारची एक भीती, दडपण, केंद्र सरकारचं एक दडपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन होतं आणि आता ते चेअरमन नाहीयेत. मूळ मुद्दा असा की स्टेट बँक ऑफ इंडिया असो, भारत सरकार असो किंवा हे सगळं जे आहे ना, हा जो चंदा दो आणि पैसा लो ही जी गोष्ट आहे, बॉन्ड ही आम्ही लिगलाइज केलंय असं अरुण जेटली असताना त्यांनी त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा कायदा पास करून घेतला. म्हणजे एखादी लाच कंपनी जेव्हा सरकारमध्ये देऊ इच्छिते आपलं काम साध्य करून घेण्याकरता, त्याला असं सांगण्यात आलं की बाबा रे, तू हे आमचे इलेक्ट्रल बॉन्ड जे आहेत ना ते घे, तर तुला असे असे आम्ही फायदे देऊ शकतो. आता अर्थात त्यांनी फायदे दिलेत, त्यामुळे आम्ही निवडणुकीत खर्च होणारी कॅश कमी करू असं म्हणून अरुण जेटलींनी एक भ्रष्टाचाराला कवच निर्माण करून दिलं कायद्याचं. आणि तो कायदा त्याची परिणती काय झाली बघा. तो एक सिस्टमॅटिकली भारत देशातला डिमोनेटायझेशनच्या नंतरचा सर्वात मोठा लीगल स्कॅम आहे. आणि हा करप्शन लिगलाइज
करप्शन स्ट्रक्चर्ड, करप्शन बहुतेक कवच आणलं कायद्याचं, अशा तऱ्हेचं स्वरूप आहे. यापूर्वी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये आणि भाषणांमधून मी हे सांगितलेलं आहे की पीएम केअर फंड सुद्धा हा असाच आहे. आणि इव्हन हा जो काही इलेक्ट्रोड बॉन्ड आहे ह्याच्याविषयी सुद्धा मी सार्वत्रिक हेच सांगितलेलं आहे की पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे ही एक नेक्सस निर्माण झाले, एक नोकरशाही. त्यानंतर सरकारमधले अनेक लोक आणि बँका, तसंच मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आणि कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या, हे कॉर्पोरेट कंपन्या कॉन्ट्रॅक्टर म्हणून, कॉन्ट्रॅक्टर्स ऍज अ एंटिटी म्हणून, प्लॅटफॉर्म आहे बँकांचा किंवा वित्तीय संस्थांचा, राजकीय पक्ष आणि त्याला एक लीगल कवच निर्माण करून देणं, याच्याकरता पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टचा चक्क ज्याला म्हणतात व्हायोलेशन्स करण्यात आलं आणि करप्शन हॅज बीन रिस्ट्रक्चर्ड किंवा लिगलाइज, अशा तऱ्हेचं ते स्वरूप आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत बॉन्ड विकत घ्या. ते बॉन्ड विकत घेणारा हा व्यक्ती असू शकतो आणि कंपन्या असू शकतात. इथे कंपन्याच होत्या, त्यांनी बॉन्ड विकत घेतले आणि ते राजकीय खात्यांना पैसे गेले, त्यांची नावं गुप्त राहिली. सुप्रीम कोर्टापुढे अर्ज आल्यानंतर त्यांनी नावं जाहीर करायला लावली. आता असं चित्र दिसते की 41 कंपन्यांनी काय झालंय, 41 कंपन्यांनी, ज्या कंपन्या ईडी, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स यांनी रेड केलेल्या आहेत, मग ते टॅक्स व्हायोलेशन असेल, ते ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टर असल्यामुळे पैसा सायफनिंग होणं, मनी लॉन्ड्रिंग होणं, या संदर्भात ईडी ऍक्शन घेतं. सीबीआय कडे अनेक हेराफेरी झालेल्या असतील, घोटाळे झाले असतील, सीबीआय चौकशी करत असतं. त्यामुळे यांच्या रेड झालेल्या कंपन्या 41. त्या ठिकाणी रेड होण्यापूर्वी आधी नोटीस जाते, नोटीस गेल्यानंतर पैसे येत नाहीत, रिकव्हरी होत नाहीत कंपन्यांकडून, मग रेड पडते. रेड पडली की मग ती कंपनी, तो कॉन्ट्रॅक्टर, ते कॉर्पोरेट लगेच जाऊन बँकेमधून बॉन्ड विकत घेतात आणि ते बॉन्ड बहुतांशी ते बॉन्ड भारतीय जनता पक्षाच्या खात्यात गेलेले आहेत. आणि अशा तऱ्हेचं सर्व राजकीय पक्षांना आम्ही बॉन्ड विकत घेऊन डोनेशन घेण्याची संधी निर्माण करून देतो असं सांगताना हे लेवल प्लेइंग फील्ड नाहीच आहे. हे भारतीय जनता पक्षाला 90% पैसा हा बॉन्ड मार्फत मिळालाय. हे त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवरून जे काही बॉन्ड्स विक्री झाली आणि ज्यांनी घेतली त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या रेट नंतरच घेतलेली आहे. आणि याकरता सरकारच्या नोकरशहांनी, त्यांना, त्या नोकरशहांना वाकवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी, पुढाऱ्यांनी, व्यवस्थेने हे अशा तऱ्हेने चंदा दो धंदा दोला एक पाठिंबा मिळवला. सरकारी लूटमारीचा हा धंदा आहे. सरकारने लूटमारीचं एक नेक्सस निर्माण केलं, इतका हा गंभीर आरोप आहे. आणि म्हणून जगामध्ये कुठेही इतक्या सरळ सरळ लूटमारी, याला म्हणून मी, माझा पहिला व्हिडिओ होता चौकीदार चोर है, इथे चौकीदारानेच चोरी कशी करावी याच्याकरता एक चोरांची साखळी, म्हणजे लुटणाऱ्यांची साखळी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये ईडी आणि सीबीआय आणि पोलीसचा वापर केला, इन्कम टॅक्स अथॉरिटीचा वापर केला. आणि म्हणून आता निर्मला सीतारामन यांची जेव्हा FIR मार्फत जेव्हा चौकशी होईल, तिथं होणारच नाही, पण कोणी करावी ती, या प्रश्नावरती काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन जी मागणी केली, स्वतः राहुल गांधींनी मागणी केली आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, 4 जूनला निकाल लागण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की सरकारमध्ये आम्ही आलो तर आम्ही जेपीसी आणू, पण आता मी मागणी करतो की जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आणून सुप्रीम कोर्टाचा हा जो काही प्रश्न आहे, त्याने दिलेला निकाल आहे, त्याच्या अंमलबजावणी करता जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असली पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाने एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, जजेसची, सिटिंग जजेस असतील किंवा रिटायर्ड जजेस असतील, यांची इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम त्यांनी निर्माण केली पाहिजे आणि त्यांनी शोधून काढलं पाहिजे की कोणी पैसे दिले आणि का दिले. ईडीच्या रेड नंतर दिले असतील तर ईडीचे काही अधिकारी, सीबीआयचे काही अधिकारी, होय इन्कम टॅक्सचे काही अधिकारी, यांनी या चंदा दो धंदा दो मध्ये किती कमवले. त्यामुळे आता
पोलीस इन्क्वायरी मधून, ईडी इन्क्वायरी मधून काहीच निघणार नाही. म्हणून सुप्रीम कोर्ट मॉनिटर एसआयटी असणं आवश्यक आहे. हे राहुल गांधी तेव्हा जे बोलले ते आता पुन्हा सिद्ध झालंय. जरी निर्मला सीतारामन यांच्या विरोधात एफआयआर आली तरी यातले जे प्रश्न आहेत हे प्रश्न सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड एसआयटी मधून निर्माण म्हणजे सुटू शकतात. सत्य लोकांना कळू शकतं. जसं सुप्रीम कोर्टात एडीआरने केस नेल्यानंतरच सत्य लोकांना कळलं की हा कायदा किती स्ट्रक्चर्ड करप्शन आहे. आता हे स्ट्रक्चर्ड करप्शन उघड झाल्यानंतर यातले जे भिडू आहेत ते भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे नेते आहेत. त्यांना मदत करणारे या सर्व सरकारी यंत्रणांमधले मोठे IAS आणि IPS अधिकारी आहेत. होय, काही असे लोक असू शकतात ज्याची नावं आत्ता माहिती नाहीत, पण जेव्हा सुप्रीम कोर्ट मॉनिटर इन्क्वायरी होईल तेव्हा ईडीला समन करण्यात येईल, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना समन करण्यात येईल, पोलीस कमिशनरला समन करण्यात येईल, मंत्र्यांना समन करण्यात येईल, राजकीय नेत्यांना, भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण सेंट्रल कमिटीला समन करण्यात येईल. कारण यांच्या हस्तक्षेपातून जे कॉन्ट्रॅक्टर्स नेमण्यात आले L1 म्हणून, त्या L1नी आधी किती पैसे दिले, कुणाकुणाला गेले, हा जो पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे झालेला भ्रष्टाचार आहे तो मुळातच दिसतोय भ्रष्टाचार. तो भ्रष्टाचार आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टने एकूणच आता जगापुढे उघड केलेला आहे. पण त्या सर्व लोकांना त्यांच्या नावासकट उघड करायचं असेल आणि शिक्षा व्हायची असेल तर निर्मला सीतारामन यांच्या विरोधात एफआयआर होणं ही एक मोठी घटना या देशात घडलेली आहे. पण निर्मला सीतारामन असो, भाजपचे कोणतेही मंत्री असो, हे सगळेच जण ह्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने इन्व्हॉल्ड आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या नियुक्त असलेल्या राज्यपालाला कर्नाटकात जर गेम करायचा असेल तर हाच गेम सेंट्रल गव्हर्नमेंट मधल्या भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामार्फत होऊ शकतो, असा ह्या एफआयआर मधून होणाऱ्या चर्चेमधला अर्थ आहे. खरं तर ते व्हायलाच पाहिजे. कारण तुम्हाला आठवत असेल 2Gचा प्रश्न जेव्हा आला, मनमोहन सिंगांची राजीनामा मागण्यात आलं, त्यांनी सरळ जेपीसी लावून टाकलं. कोळसा प्रश्नावरती जेव्हा प्रश्न आला तेव्हा सुद्धा कॅगचे रिपोर्ट्स, तो विनोद राय आमचे ग्रेट, शेवटी विनोद रायना या सगळ्या एसआयटी मधून चक्क माफी मागून स्वतःची सुटका करून घ्यावी लागली आणि ते सुटका करेपर्यंत मनमोहन सिंग सरकार पडलं होतं. पण एका चुकीच्या आरोपातून हे जेपीसी झाल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग सरकार तावून सुलाखून बाहेर पडलंय. पण भ्रष्टाचाराचा शिक्का आजही तुमचे आजचे पंतप्रधान उठता बसता काँग्रेसला शिव्या देतात, मनमोहन सिंगांना शिव्या देतात. आता जगाला माहिती आहे की मनमोहन सिंग किती प्रचंड मोठा ताकदीचा आणि बुद्धिमान मनुष्य आहे आणि या देशाला संकटातून बाहेर काढणारा माणूस आहे. आणि कुठे नरेंद्र मोदी आणि कुठे मनमोहन सिंग हे आता सगळे लोक जाणून आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आता फक्त 240 वरती येऊन थांबलाय. किंबहुना त्या सरकारमध्ये आता कोणताही दम राहिला नाही. गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांचे सर्व निर्णय, राहुल गांधी जे म्हणतात ते बरोबर आहे, ते युटर्न घेणारं गव्हर्नमेंट आहे. त्यांचे सगळे निर्णय ते बदलत आहेत. इतकं ते प्रचंड घाबरलेलं असं मोदी सरकार किंवा इंडियन नंबर 3 सरकार आहे. आणि अशा वेळेस या मोदी सरकारची परीक्षा हरियाणामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये आणि लगेचच पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होणार आहे. या 4ही ठिकाणी एनडीए प्रणित जे काही सरकार आहे, भाजप असेल, महायुतीचं सरकार असेल, हे सगळे जण माती खाणार आहेत हे नक्की. पण त्या ठिकाणी पर्यायानंतर राज्यसभेतलं गणित, लोकसभेमध्ये जे भाजपमधली जी पळापळ आहे ही इतक्या मोठ्यापणे सुरू होईल की भारतीय जनता पक्षामध्ये पण डोफोडी निर्माण होईल. कारण 4 राज्य हातातून गेल्यानंतर केंद्र सरकार गडगडणार नाही असं आत्ता कोणी म्हणू शकत नाही. अशा तऱ्हेचे एक प्रचंड केऑटिक संकटमय वातावरण आज तरी केंद्र सरकारच्या बाबतीत म्हणता येईल. अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांना ज्या एफआयआर मध्ये आता उद्या जाबजबाब होतील ते होणार नाहीत. पण सुप्रीम कोर्टाच्या एसआयटी मार्फत मात्र सत्य बाहेर पडेल. आणि म्हणून 4ही निवडणुकांमधला हा एक महत्वाचा प्रश्न. त्यानंतर लोकसभा येईल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची पलटाबुई थोडी होईल जेव्हा
कोर्टामध्ये 41 कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? महाराष्ट्राचा संदर्भ घेतलात तर या 41 मधले किमान 8 ते 10 लोक आहेत. ते अंबानीशी संबंधित आहेत, ते अदानीशी संबंधित आहेत. आणि अर्थात सर्वात मोठा त्यातला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो ठाणे ते बोरिवली दहिसर या ठिकाणी बोगद्यातून जो रस्ता निघतोय, ते जे कॉन्ट्रॅक्ट ज्या अंबानीच्या कंपनीला मिळालेले आहे, त्यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठं डोनेशन दिले. मग ते महाराष्ट्र सरकारच्या आजच्या पुढारण देणार नाहीत असं वाटतं? सर्व पद्धतीने हे पैसा हा पेरला गेला आणि पैशाला वाटा फुटलेल्या आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये टक्केवारी घेणारे जे लोक आहेत ते 40% घेतात का 50% घेतात, हा जो मुद्दा आहे, तर त्यांनी किती टक्क्याने पैसे घेतले हे सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या त्या SIT मधून बाहेर पडेल. किंबहुना या महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने हे खोदकाम करणं आवश्यक आहे की 41 लोक जे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती आलेत, इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर, हे कॉन्ट्रॅक्टर्स नेमके काय करत होते, यांच्याकडून किती पैसा किती टक्क्याने महाराष्ट्रातल्या सरकारमधल्या राजकारण्यांना गेलेले आहेत हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे. आणि त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्टरनी चालवलेलं महाराष्ट्र सरकार, महायुतीचं सरकार हे गडगडणार हे नक्कीच आहे. पण ही गोष्ट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीरपणे मांडणं आवश्यक आहे. आज कर्नाटक मधल्या लोकांनी कोर्टाच्या मार्फत सीतारामन यांच्यावरती FIR घडवून आणणं, ही जी काही अदरवाईज अकल्पित किंवा अघटित गोष्ट आज प्रत्यक्षात आणलेली आहे. ह्याचा पुढचा प्रश्न असा आहे की कॉन्ट्रॅक्टर असो किंवा राजकारणी असो, यांनी जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत ते जनतेच्या पैशातले आहेत. टेंडर इश्यू जेव्हा होतो, टेंडर इश्यू करण्यापूर्वी कोणाला टेंडर इश्यू करायचं हे नोकरशाही आणि राजकीय नेते ठरवतात. हे आता सर्वांना कळतं. आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सना लोएस्ट टेंडर आहे म्हणून किंवा जे नियम असतील त्या पद्धतीने कुणाला द्यायचे ठरल्यानंतर कुणाकुणाला मिळाले हे आपल्याला माहिती आहे. कॉन्ट्रॅक्ट मिळण्यापूर्वी किती पैसे गेले, कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी कोणाला किती द्यावे लागले, आणि कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर सुद्धा सुखरूपपणे त्यांच्या हातात पैसे येण्याकरता बजेटच्या प्रोसेसमधून म्हणा किंवा अन्य प्रोसेसेसमध्ये म्हणा, शेवटी हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशातून राज्याचं आणि केंद्राचं बजेट निर्माण होतं आणि जनतेच्या पैशातूनच यातून कॉन्ट्रॅक्ट दिली जातात. अंतिमतः एखादं कॉन्ट्रॅक्ट जर 10 कोटीचं असेल तर देण्यात येणारी लाच आणि बॉन्ड याचे सगळे हिशेब घेऊन 10 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे 20 कोटीच होऊ शकतं. वर्षे 10 कोटी वाटण्यामध्ये गेलेत, 10 कोटी खात्यातच गेलेत. अशा तऱ्हेचा व्यवहार, जनतेच्या पैशाची लूट किंवा अपहार किंवा ज्याला काय वाटेल ते म्हणा तुम्ही, स्कॅम, हे खरं तर समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे जनतेने या देशाच्या डोक्यावरती 205 लाख कोटीचं कर्ज आहे हे जसं समजून घेणं आवश्यक आहे, म्हणजे दरडोई कर्ज किती आहे या जनतेच्या डोक्यावरती हे जसं समजून घेणं आवश्यक आहे, तसंच या एकूण स्कॅम मध्ये अगर तो 16,000 कोटीचा जर हा मामला असेल तर 16,000 कोटी ही लाचेची रक्कम आहे. ती भारतीय जनता पक्षाला 8,000 कोटीपेक्षा जास्त गेलेली आहे. ती लाचेची रक्कम आहे, ती करप्शनचा कमिशनचा टक्का आहे. पण प्रत्यक्षात कॉन्ट्रॅक्ट ही सगळी मिळून काही लाख कोटी रुपयाची आहेत, ती जनतेच्या पैशातली आहेत. आणि त्या जनतेच्या पैशातून त्या पैशाचे नेमके किती प्रोजेक्ट उभे राहिले आणि किती मातीत गेले हे गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने उद्घाटन होतात आणि सगळीकडे गळती लागलेली आहे, त्याच्यावरून लक्षात येईल की बजेटमधून निर्माण झालेले प्रोजेक्ट्स, त्यासाठी दिलेली कॉन्ट्रॅक्ट्स, त्याच्यातून आलेले इलेक्ट्रल बॉन्ड आणि कमिशन मधला पैसा आणि टक्केवारी ही केंद्रातली आणि राज्यातली आणि कॉर्पोरेट हाऊसेस मधली, हे सगळं जर बघितलं तर जनतेच्या पैशाचा चुराडा करणारं हे सरकार हे पीपल्स सिटिझन ऍक्ट प्रमाणे किती मोठा गुन्हा करते हे सुप्रीम कोर्टच्या SIT मधूनच दिसेल. आणि म्हणून JPC तरी आवश्यक आहे किंवा सुप्रीम कोर्टाची SIT तरी आवश्यक आहे. निर्मला सीतारामनवरती FIR होणं हा भारतीय जनता पक्षाच्या एका अर्थमंत्र्यावरती प्रचंड मोठा काळीम आहे. पण ते चक्क सर्रास खोटं बोलण्यामध्ये पटाईत आहेत.
कोणीच राजीनामा देणार नाही, कोणी राजीनामा देणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्ट याच्या आदेशानेच जर काही घडलं तर जेपीसी पार्लमेंट ठरवेल. पण जेपीसी ठरवणं आता तरी भारतीय जनता पक्ष हे डेअरिंग करूच शकत नाही. पण सुप्रीम कोर्टाने एसआयटी नेमणं ही गोष्ट कायद्यान्वये शक्य आहे, ते व्हायलाच पाहिजे. किंबहुना आता तरी चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे निष्पक्ष आहेत की नाही पुढच्या 2 महिन्यात हे आपल्याला कळेल. महाराष्ट्रावरती त्यांनी केलेला अन्याय तमाम महाराष्ट्रीयन माणसांना माहिती आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट त्यांनी हा प्रश्न कुजवलेला आहे. भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला फायदा करून दिलेला आहे. त्यामुळे एक इलिगल सरकार हे महाराष्ट्रात कायम झालेलं आहे आणि ते आता निवडणुकीला सामोरं जात आहे. अशा वेळेस सुप्रीम कोर्टाने पक्षांतर विरोधी कायद्याचं काय करायचं ठरवलंय एवढा एकच इंटरेस्टिंग पॉइंट शिल्लक आहे. पण बाकी अदरवाईज या तुमच्या बॉन्डच्या प्रकरणामध्ये एवढा मोठा घबाड त्यांच्या समोर असताना पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मधला करप्शनची कसं स्ट्रक्चर्ड करप्शन आहे, करप्शन करणारे कोण, त्या व्यक्ती, ईडी, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स ऑथॉरिटी या संस्था, राजकीय नेते, विशेष करून केंद्र सरकारमधले आणि राज्य सरकारमध्ये, यांना फक्त सुप्रीम कोर्टच ऑर्डरनिशी गुन्हेगार ठरवू शकतं. पण ते पूर्ण चौकशी अंती त्याची जनतेने मागणी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा एक तपशिलामध्ये मी व्हिडिओ केलाय. मी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेत काम करत असताना मी सारखं म्हणायचो, बँकांमधला मोठ्यातला मोठा एनपीए हा बँकर आणि बॉरोरच्या नेक्सस मधून म्हणजे हात मिळवणीतून होतो. आणि म्हणूनच आता 16 लाख कोटी बँकांच्या बॅलन्स शीट मधून जे राईट ऑफ झाले गेले 10 वर्षामध्ये, ते बँकर आणि बॉरोर यांच्या हात मिळवणीतून ते जनतेचे पैसे लुटले आणि लुबाडले गेलेत आणि ते बॅलन्स शीट मधून राईट ऑफ झालेले आहेत. तो प्रचंड मोठा गुन्हा, तो सुद्धा खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक एसआयटी आणून त्या ठिकाणी सुद्धा चंदा दो धंदा दो अशा तऱ्हेचाच व्यवहार झालेला असतो. तो सरकारमधले नेते आणि मोठे बँकर्स यांच्यातली आणि बॉरोर मधली हातमिळवणी असते. पण अर्थातच आता सर्वसामान्य लोकांना हे कळणं कठीण आहे. पण इथे इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये जे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे इलेक्शन कमिशन ही एक अतिशय एक स्वायत्त संस्था आहे, सुप्रीम कोर्ट एक स्वायत्त संस्था आहे आणि सगळ्या गोष्टी आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवरून, सुप्रीम कोर्टच्या प्लॅटफॉर्मवरून, इलेक्शनच्या प्लॅटफॉर्मवरून सगळं बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन सुद्धा त्यांना आता केंद्रस्थानी जे आहेत ते फक्त नरेंद्र मोदींच्या सोयीनेच काम करणारे अधिकारी आहेत, कारण का त्यांच्या नेमणुकाच तशा झालेल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार किती होतोय हे सर्वांना समजतंय, पैशाचा हपार किती होतोय हे सर्वांना समजतंय, सत्ताधाऱ्यांना किती सांभाळलं जातं आणि त्यांच्या सोयीने निवडणुका कशा होत आहे हे सर्वांना समजतंय. पण जनतेच्या पैशाचा अपहार आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना जर शिक्षा व्हायची असेल तर सुप्रीम कोर्टाची एसआयटी येणं किंवा जॉईंट पार्लमेंटरी कमिटी येणं याला पर्याय नाही. आणि म्हणून हा विषय मी इतक्या विस्ताराने समजवण्याचा प्रयत्न केला. यातली सगळी नावं म्हणजे 41 कंपन्या कोण, त्यांचे पैसे किती, त्यांचा व्यवहार काय, ह्या सर्व गोष्टी आता नंतर तपशिलात बोलता येईल, ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पण हा मेकॅनिझम काय आहे करप्शनचा, जो अरुण जेटलीने कायदा कसा बनवला नरेंद्र मोदींच्या सोयीसाठी, त्यामुळे किमान इलेक्ट्रल बॉन्ड मधून या गोष्टी जनतेपर्यंत आल्यात. पीएम केअरचा प्रश्न कधी येईल सुप्रीम कोर्टामध्ये हेही बघायला लागेल. सुप्रीम कोर्ट त्याच्याविषयी आज तरी काही बोलत नाहीत. पीएम केअर मध्ये आपल्या देशाच्या कितीतरी पटीने जास्त पैसा आहे आणि त्याचा वापर फक्त या देशातली आज तरी एकच व्यक्ती करते आणि ते भारताचे प्राईम मिनिस्टर आहेत. तो प्रश्न सुप्रीम कोर्टात जेव्हा येईल तेव्हा जनतेच्या पैशाचा, इन्क्लुडिंग विविध देशांमधून आलेल्या पैशाचा, त्या ठिकाणी कोण कुठे कसा वापर करतो हेही जनतेला कळलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी तर विविध देशातून आलेला पैसा आहे, भारतातला तर आहेच आहे, आणि तिथे सुद्धा होय चंदा दो धंदा करो अशाच तऱ्हेचा तो व्यवहार आहे. आणि म्हणूनच भारतामध्ये मूठभर क्रोनी कॅपिटलिझम त्याचा सर्रास व्यवहार करतायत. त्यामुळे हा देश सुधारण्याची जबाबदारी आता सर्वसामान्य भारतीय जनतेवरती आहे. आणि इलेक्शनमध्ये ते बॅलेटमध्ये या लोकांना, भ्रष्टाचारांना, जो खरा भ्रष्टाचार करणार आहेत त्यांना उलथवून लावलं पाहिजे. आणि खरा भ्रष्टाचार हा व्यवस्थितला भ्रष्टाचार आहे हे कृपा करून लोकांनी समजून घ्यावं. आणि तो व्यवस्थितला भ्रष्टाचार
हा भारतीय जनता पक्ष प्रणित करतो. कारण कॅशलेस सोसायटी निर्माण करता करता त्यांनी 17 लाख कोटीची करन्सी 2016ची 8 नोव्हेंबर 2016च्या नोटबंदीच्या वेळी आज ती 32 लाख कोटी क्रॉस होऊन गेली. तरी सुद्धा भारत डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये पुढे जरी असला तरी कॅश किती मोठी आहे हे लक्षात घ्यावं. त्यामुळे कॅशचे व्यवहार, बँकांचे व्यवहार असं जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मध्ये बँकिंग प्लॅटफॉर्मवरती झालेला व्यवहार सुद्धा हा किती करप्ट होता हे आपल्याला लक्षात आलं असेल. आणि म्हणून हा तपशिलात केलेला मी व्हिडिओ हा चर्चेसाठी आहे. लोकांनी ठरवायचंय असं भ्रष्ट कायदे करणारं भ्रष्ट सरकार आपल्याला ठेवायचंय का घालवून द्यायचंय. त्याकरता इंडिया अलायन्सला बोलतं करणं आणि निवडून देणं या दोन्ही गोष्टीची जबाबदारी जनतेवरती आहे. मी इथेच थांबतो. धन्यवाद.